विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण लोकसाहित्याची व्याप्ती हा घटक पाहणार आहोत. लोकसाहित्य म्हणजे काय किंवा लोकवाङ्मय म्हणजे काय हे आपण मागे बघितलं. लोकसाहित्याची व्याप्ती म्हणजे लोकसाहित्य नेमकं काय काय व्यापतं, लोकसाहित्यात कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा पारंपरिक लोकजीवनाच्या सर्व माध्यमातून होणाऱ्या आविष्कारांचा समावेश, सर्व माध्यमातून म्हणजे शाब्दिक असेल किंवा कृतियुक्त असेल, अशा पारंपरिक लोकजीवनाच्या सर्व माध्यमातून होणाऱ्या आविष्काराचा समावेश लोकसाहित्यात होत असल्याने त्याची व्याप्ती एकूणच पारंपरिक लोकजीवनाला व्यापणारी आहे. एकूणच पारंपरिक लोकजीवनामध्ये जे जे काही आहे त्या सगळ्यांचा समावेश लोकसाहित्यात होत असल्यानं त्याची जी व्याप्ती आहे ती संपूर्ण पारंपरिक लोकजीवनाला व्यापणारी अशा प्रकारची व्याप्ती आहे. व्यक्तीच्या जन्मापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत, व्यक्तीच्या जन्मापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत पूर्वी पारंपरिक जीवनामध्ये जे जे विधी केले जायचे किंवा जे जे विधी केले जातात, उदाहरणार्थ जन्मल्याबरोबर काही काळानंतर नामकरण, नाव ठेवणे हा एक विधी. अलीकडच्या काळात आपण कधी नाव ठेवून जातो मुलाचं किंवा जन्माच्या अगोदरपासून नावं ठरलेली असतात, परंतु पूर्वी मात्र नामकरण हा एक स्वतंत्र विधी केला जायचा. मुलाला पाण्यात टाकून त्याचं नाव वगैरे ठेवणं, त्याला बोलवणं हा एक विधी असायचा, खूप मोठा विधी. नामकरण असतील, जावळ काढणे, मुलाचं पहिल्यांदा जे डोक्याचे केस कापायचे असतात त्याला जावळ काढणे असं आपण म्हणतो. जावळ काढणे, मौंज, ऋतुप्राप्ती, लग्नविधी, अंत्यसंस्कार इत्यादी सगळ्यांचा समावेश लोकसाहित्यात होतो. किंबहुना एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर सुद्धा काही समाजामध्ये अनेक प्रकारचे विधी असतात. आणि आपल्याकडे बऱ्याच समाजामध्ये भागामध्ये 10वा करणं असेल, 13वा दिवस, गंगापूजन, वर्षश्राद्ध अशा प्रकारचे अनेक विधी असतात. या सगळ्यांचा समावेश हा लोकसाहित्यात होतो. तसेच कौटुंबिक, धार्मिक विधी यांचाही समावेश होतो. कौटुंबिक विधी असतात, धार्मिक विधी असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या देवतांची विधी असतात, यांचाही समावेश लोकसाहित्यामध्ये होतो. रूढी, प्रथा, परंपरा, सण, वार, उत्सव, आचार, विचार इत्यादीच्या माध्यमातून लोकजीवनाचा आविष्कार घडत असतो. त्यामुळे लोकसाहित्याचं जे क्षेत्र आहे ते अत्यंत विस्तारित अशा प्रकारचं क्षेत्र आहे की मानवी जीवनामधला असा एकही घटक नाही की ज्याचा समावेश लोकसाहित्यामध्ये झालेला नाही. म्हणून पारंपरिक संपूर्ण लोकजीवनाला व्यापणार अशा प्रकारचं लोकसाहित्य असल्याने अलीकडच्या काळामध्ये समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासतज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, कला, संगीत तज्ज्ञ अशा वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ जे अभ्यासक हे लोकसाहित्याचा अभ्यास करू लागलेले आहेत. का अभ्यास करू लागले? तर कारण या लोकसाहित्यातून पारंपरिक जीवनातल्या अशा वेगवेगळ्या बाबींचा आपल्याला अभ्यास करता येतो आणि त्यातून काही एक निष्कर्षापर्यंत आपल्याला जाता येतं. आता भाषाशास्त्रज्ञ लोकसाहित्याचा अभ्यास का करेल? तर प्राचीन काळात भाषेचं स्वरूप कसं होतं हे त्या काळातल्या लोककथा, लोकगाणी, लोकगीतं, म्हणी, वाक्प्रचार, उखाणे यांच्या माध्यमातून समजून घेता येऊ शकतं. किंवा इतिहासतज्ञ की ज्या प्राचीन काळातल्या लोककथा आहेत, दंतकथा आहेत, त्याच्या माध्यमातून एखाद्या ऐतिहासिक सत्यापर्यंत आपल्याला पोचता येऊ शकतं का, किंबहुना पोचता आलेलं आहे अशा प्रकारच्या अनेक दंतकथा आणि त्या दंतकथांचा अभ्यास करून नंतर त्यावर उत्खनन करून फार मोठे ऐतिहासिक शोध, पुरावे, अवशेष सापडलेले आहेत. डॉक्टर प्रभाकर मांडे यांनी लोकसाहित्याची व्याप्ती 4 विभागात स्पष्ट केली आहे. या 4 विभागातून लोकसाहित्य हे कसं व्यापक आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्यामधला पहिला विभाग आहे मौखिक आविष्कार. मौखिक आविष्कार म्हणजे ज्याला आपण शब्द आविष्कार म्हणतो, ज्याला आपण लोकवाङ्मय असं आपण म्हणतो. या मौखिक आविष्कारामध्ये पारंपरिक लोकजीवनाचा शब्द आविष्कार किंवा मौखिक आविष्कार असतो. याच्यामध्ये लोककथा, लोकगीतं, लोककथागीतं, म्हणी, उखाणे इत्यादीचा समावेश होतो. लोकजीवनाचा बराचसा भाग हा शब्दविषयक, शब्दाविष्काराने, मौखिक आविष्काराने व्यापलेला आहे. समाजामध्ये नीती,
उपदेश, धर्म यासाठी कथांची निर्मिती झाली, तर श्रम परिहारासाठी गीतांची निर्मिती झाली. आणि मग त्यात स्त्रियांची गीतं, पुरुषांची गीतं, लहान मुलांची गाणी, आपण बडबड गीतं असं आपण म्हणतो, ओव्या, अशा प्रकारच्या साहित्याचा समावेश होतो. कथामध्ये सुद्धा कहाण्या, वृत्तकथा, नंतर दंतकथा, आख्यायिका, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कथा येतात. तर हा जो सगळा मौखिक आविष्काराचा भाग आहे, जो आपण शब्द आविष्कार म्हणतो, या सगळ्यांचा समावेश त्यांनी लोकसाहित्याच्या व्याप्तीच्या पहिल्या भागात, जो आपण मौखिक आविष्कार असं त्यांनी म्हटलेलं आहे, या भागात केलेलं आहे. की मौखिक आविष्कारामध्ये जे जे काही येतं ते सगळं लोकसाहित्यामध्ये येतं. लोकसाहित्य तेवढं व्यापक आहे, विशाल आहे. लोकसाहित्याची व्याप्ती सांगत असताना डॉक्टर प्रभाकर मांडे यांनी दुसरा जो विभाग सांगितलेला आहे तो आहे भौतिक संस्कृती. भौतिक संस्कृतीमध्ये परंपरेने चालत आलेले व्यवसाय, त्यात उपयोगात आणली जाणारी अवजारे, व्यावसायिक ज्ञान, कौशल्य, कला इत्यादीचा समावेश होतो. जसं प्राचीन काळामध्ये जे वेगवेगळे कलाकार होते, गावातले कारागीर होते, हे कारागिरांची कला ही एक पारंपरिक कला होती. जसं कुंभार मडकी घडवण्याची कला असेल, त्या काळातले सुतार असतील, कुंभार असतील, सोनार असतील, किंवा अन्य अशा प्रकारचे जे कारागीर, कौशल्यावर आधारित काम करणारे जे कुशल अशा प्रकारचे लोक होते, त्यांची कला, लोकवैद्यक यांचा समावेश लोकसाहित्य भौतिक संस्कृतीमध्ये डॉक्टर मांडे यांनी केलेला आहे. तसंच वेशभूषा, वस्त्र प्रधान करण्याची पद्धती, वस्त्र प्रावरण, केशभूषा, वस्त्रालंकार, खानपान, घरांची रचना यांचा सुद्धा समावेश भौतिक संस्कृतीमध्ये होतो. आणि या सगळ्या बाबी या लोकसाहित्याचा महत्त्वाचा घटक आहेत, महत्त्वाचा भाग आहेत. म्हणून लोकसाहित्याची जी व्याप्ती आहे ही या क्षेत्रापर्यंत सुद्धा व्यापलेली आपल्याला पाहायला सापडते. लोकसाहित्याची व्याप्ती विशद करताना डॉक्टर मांडे यांनी तिसरा जो भाग सांगितलेला आहे तो आहे लोकश्रद्धा, समजुती, विश्वास यांचा. मग तिसऱ्या भागामध्ये लोकसमजुती, विश्वास, श्रद्धा या लोकांच्या मनात असलेल्या कल्पना किंवा भावना आहे, ज्याला आपण मनोमय संस्कृती असं आपण म्हणतो. लोकांच्या मानसिकतेशी संबंधित अशा प्रकारची संस्कृती. वरती आपण भौतिक संस्कृती बघितली की आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाशी, आपल्या शारीरिकतेशी, आपल्या कृतीशी ही संबंधित अशा प्रकारची संस्कृती आहे. तर ही जी तिसरा घटक मांडे यांनी सांगितलेला आहे तो आहे मनोमय संस्कृतीचा, ज्याच्यामध्ये लोकांच्या मनात असलेल्या समजुती असतात, विश्वास असतो, श्रद्धा असतात, ठीक आहे, मानसिक कल्पना असतात. या सगळ्यांचा समावेश या तिसऱ्या भागामध्ये त्यांनी केलेला आहे. लोकांच्या मनात असलेल्या कल्पना, भावना, पारंपरिक लोकमानसातून त्यांचा आविष्कार होतो. जसं आता मानसिकतेशी कोणत्या कोणत्या गोष्टी येतात. काही काही लोक त्याला आपण अलीकडच्या काळातला आपण अंधश्रद्धा वगैरे मानतो, परंतु त्या काळातल्या लोकांच्या मानसिकतेशी त्या संबंधित गोष्टी होत्या. उदाहरणार्थ दृष्ट काढणे, एखादं लहान मुलं असेल किंवा एखादं सुंदर युवती नववधू असेल तर दृष्ट लागली असं आपण म्हणतो. थोडं काय बाळ रडायलं, दुखायलं की बाळाला कोणाची तरी दृष्ट लागली असेल तर दृष्ट काढणे, सण, नवस, त्याच्यानंतर जादूटोणा, भानामती, श्रद्धा, अंधश्रद्धा या प्रत्येक लोकसमूहात असतात. त्यानुसार सण, उत्सव, यात्रा साजरे केले जातात आणि त्यांचा लोकमानसावर पगडा असतो. मग ह्याच्यामध्ये दृष्ट काढणे असेल किंवा समजुती की असं केल्यानंतर असं होतं, ठीक आहे, नाही की पूर्वी असं अनेक त्या काळामध्ये समजुती होत्या की अमावस्या रात्री बाहेर जाऊ नये, की नाही, असं काहीतरी समजुती. तर अशा समजुती असतील किंवा विश्वास, देवावरचा विश्वास असेल, लोकदैवतावरची प्रगाढ अशा प्रकारची श्रद्धा असेल किंवा उपासना विधी, त्यानिमित्तानं केली जाणारी कार्य, गाड्या ओढणे हा एक पूर्वी प्रकार होता. खंडोबाची यात्रा असेल, देवीची यात्रा असेल किंवा कुठल्या लोकदैवताची यात्रा असेल तर त्यानिमित्त लोक गाड्या ओढायचे, बैलगाड्या. तर कुठलेही बैल न जुंपता गाड्याला गाड्या बांधायच्या. मग 10, 15, 20, 25 काय असेल ते अशा सगळ्या गाड्या बांधायच्या. आणि मग तो कोणी व्यक्ती की त्याने नवस केला असायचा की असं असं होऊ दे, मग मी गाड्या ओढेल, आणि मग तो व्यक्ती त्या गाड्या ओढायचा. मग ते त्याच्या मनात श्रद्धा अशी असायची की लोकांच्या मनातला समज, विश्वास
प्रगाढ श्रद्धा अशी असायची की तो गाड्या जो माणूस करतो तो गाड्या एकटा माणूस ओढू शकत नाही, तर प्रत्यक्ष देवता त्याच्या अंगात संचार करते आणि त्याला त्या गाड्या ओढायला मदत करते. अशा प्रकारचे अनेक विश्वास, समजुती, श्रद्धा या लोकांच्या मनोमय संस्कृतीचा जो भाग आहे, त्या मनोमय संस्कृतीचा हा भाग आणि हा सुद्धा लोकसाहित्याच्या कक्षेत येतो, लोक साहित्याच्या व्याप्तीमध्ये येतो. म्हणून प्रभाकर मांडे यांनी हा तिसरा विभाग कल्पिलेला आहे. चौथा जो विभाग डॉक्टर मांडे यांनी सांगितला आहे तो आहे प्रयोगशील लोककला. प्रयोगशील लोककला. लोककला तर अनेक आहे, परंतु प्रयोगशील, ज्यांचा प्रयोग करता येतो अशा, किंवा बोलण्याच्या कला नाही. लोक बोलण्याची पण अनेक कला दाखवतात, की वेगळे आवाज काढणं असेल किंवा शब्दांच्या माध्यमातून काही आपल्याला गुंग करणे असेल वगैरे वगैरे, काय असेल ते असेल. परंतु प्रयोगशील लोककला ज्या आहेत त्या या प्रयोगशील लोककलेला सुद्धा मांडे यांनी महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आता प्रयोगशील लोककला कोणत्या? मग खेळ आहे, लोकनृत्य आहे त्या काळात केली जाणारी, मनोरंजनासाठी केलेली लोकनाट्ये, भिंतीवर रेखाटलेली चित्र, गोंधणे. गोंधणे माहिती का? अलीकडच्या काळात असा गोंधणे हा प्रकार बंद झालेला आहे, परंतु पूर्वीच्या काळामध्ये महिला विशेषतः विशिष्ट काही जाती जमातीमधल्या महिला गोंधून, आजही आपण बघितलं तर त्या महिला येतात बघा कधीमध्ये, तर त्यांच्या असं हातावर कपाळावर असं गोंधलेलं असतं. आता अलीकडच्या काळात टॅटू हा प्रकार आपल्याकडे आलेला आहे. टॅटू, आपण टॅटू लावतो ना, अंगावर चिटकवतो आणि मग ते बरेच दिवस अंगावरचा निघत नाही टॅटू. तसं गोंधणे, त्याच्यानंतर लोकसंगीत किंवा भिंतीवर रेखाटलेली चित्र. पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रसंगी भिंतीवर चित्र काढली जायची. घरापुढे काढली जाणारी रांगोळी, कपड्यावरील कशिदा किंवा नक्षीकाम, नृत्यकलेतील पदन्यास, पायांची हालचाल, नृत्य. त्यानंतर विविध वाद्ये, वाघ्या, मुरळी, अशा अनेक बाबी ज्या प्रयोगशील लोककला आहेत, ज्या आपण करतो कृतीच्या माध्यमातून. आता वाघ्या मुरळी असेल, गोंधळ असेल, किंवा अशा जे काही लोककला सादर करणारे कलाकार होते त्यांचा पण समावेश प्रयोगशील लोककलेवर होतो. लोकसंगीत असेल, गोंधणं, चित्र काढणं, घरापुढची रांगोळी, लोकनाट्य, लोकनृत्य, अनेक प्रकारची भराडी किंवा गोंधळ, जागरण गोंधळ, भुत्ते लोक जे असतात किंवा पोतराज असतो, हे ह्यांचे जे गाणी असतात सादरीकरणाचे, ते प्रयोगशील नृत्य आणि सोबत गीत असा एक संगम त्यांच्या सादरीकरणामध्ये असतो. तर अशा ज्या कला आहेत त्या कला या प्रयोगशील लोककला म्हणून ओळखल्या जातात. या सर्वांचा आणि लोकजीवनाचा एक निकटचा अशा प्रकारचा संबंध असतो. त्यांची एक परंपरा आपल्या मराठी संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येते. अशा प्रकारे प्रयोगशील लोककला यांचा सुद्धा समावेश लोकसाहित्यामध्ये होतो. अशा प्रकारे लोकसाहित्याची जी व्याप्ती आहे या चारही भागांमध्ये प्रभाकर मांडे यांनी स्पष्ट केलेली आहे. तसं पाहिलं तर लोकसाहित्याचं क्षेत्र अत्यंत व्यापक आहे. त्याच्या सीमा निश्चित करणं कठीण आहे, कारण त्याचं क्षेत्र व्यापक असतं. कारण पारंपरिक एकूण लोकजीवनाला व्यापणारा हा प्रकार असल्यामुळं, व्यापणारं हे साहित्य असल्यामुळं त्याच्या सीमा निश्चित करणं कठीणच होणार. लोकसाहित्याचा प्रवाह अखंडपणे वाहत आहे. लोकमानसातून परंपरेनं तो प्रत्येक दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतो, वाढतो. म्हणून लोकसाहित्य म्हणजे समग्र लोकजीवन होय असं जे आपण म्हणतो, त्यावरून लोकसाहित्याची व्याप्ती विशाल, व्यापक आणि सर्वस्पर्शी असल्याचं आपल्याला जाणवतं. थोडक्यात आपण लोकसाहित्याची व्याप्ती या ठिकाणी समजून घेतली. या ठिकाणी आपण थांबूयात. पुढचा भाग नंतर.